मनीषा काय हो? काय करू राहिली? काय नाही, बोला. काय म्हणता? बस बस खाली बस. आताच काम आवरले, फरच्या बिरच्या पुसल्या. बोला. जाम झालंय रे काम करू करू. नेमकं उन्हातच आलो घरी. मग एवढं उन्हात द्यायची काय गरज होती का तुम्हाला? थोडं ऊन हा ना. उतरू द्यायचं. काही फोन बी येतो काय माझा काही? काय आला होता त्या दिवशी? तुम्हाला आला होता का? काय म्हणलं तुला? काय नाही, मी म्हटलं येऊ. बरं, मजेत आहे ना? हो हो, मजेत बोलली. बरं भाई भाई हो. पुरीचं आपलं कल्याण झालं. हो ना, हा काय रडगाग नाही, काय नाही, भांडण नाही, तंटा नाही, पाव नाही, चांगलं भेटलं. चांगलं झालं ना मग. फक्त आहे ना एवढंच बा, आता लग्नाला 6 वर्ष झाले. फक्त लवकर पोट पाणी पिकायला लागत होतं ग. म्हणजे जायला लगारीच लागलं. परपंचच झाला तिचा. टेन्शनच राहणार नाही हा. आपल्याला. पण काय देवाने काय खाली पाहायला लावलं. हा अहो, एखाद्याला उशिरा होतं, आपल्या हातात असतं का नाही, बाई? नशिबाचा खेळ आहे तो. नशिबाचा खेळ हा असतो. नशिबाचा खेळ आहे तो. मग नाही तर आपली पोर काय टाकाव पोर आहे काय? एवढी सुंदर एवढे पोरगी. कामाला आणि एवढे दाना मग? दाना नाचती नुसती काम करते. हा सासूच्या पुढं का पळती. मग मी 2 वखत गेलो ना, हा. रानात होत्या दोघी सासूना. सासूच्या पुढं किती लांब आतीला. हा का? हा मग तिला इथली सवय आहे ना माळ्यातली आपल्या. हो लय कष्ट कर पोर आपली. मग इथं कष्ट केलं बिचारी. तिथं काही कष्ट देवाला केलं. नवस पाणी कर. महापुरीला लवकर देवा पाव म्हणा. मग आता तुम्हाला वाटतं का मी गप्प बसेल असं? कुत्रा मांजर झालं म्हणजे कसं झालं परपंच. करत हा? राहते सगळं मी. तुम्हाला वाटतं का गप्पच बसेल मी? नाही तर मग काय मागून लय फांद्या फुटत त्या. हा, हा ते बरोबर आहे. सासरचे घरचे ना, हा. मग त्याला शिकते भाऊ. पाय आता तवर आयुष्य असं जाईल. मग कर दुसरी बायको, कान बरी त्या, आई बरी ती. मग हा ना, बऱ्याच ठिकाणी असं ऐकायला येतं. मग त्याच्यापेक्षा आहे ना म्हणून म्हणतोय देवाला म्हणा लवकर पोरीच्या पदराला फळ दे म्हणा. बरोबर आहे की नाही? हम्म. हा कुत्रा मांजर काही येऊ. बरोबर आहे की नाही? हा मग झालं म्हणजे आपल्या डोक्याचा ताण. तुला तर अजिबात काळजी नाही, अजिबात काळजी नाही. अहो मग मी काय आता काय करू या बरं? अवदासाची का बस फक्त तुला जरायची केली, लहानशी मोठी केली, लग्नाजोगती केली, लग्न केलं बस झालं मोकळी तू. हा म्हणजे सगळं तुम्हाला चिंता जशी तिची, मला काहीच नाही. काय बोलता? सगळ्या झोपा काढी ती. झोपा काढते आणि काम कोण करत? हा ना. अरे मी काळजी करतो पुरीची काळजी. आणि मी नाही करत हा का? मला काळजीच नाही का तिची? हा? मी आता फोन करायचं बंद करून टाकलं पुरीला. फोन केला का पोर तिकडून रडती सारखी. हा? हा मग मला तिला तर चांगली बोलली पण. अगं पण मग तिला हे वाटतच ना ग. तिच्याबरोबर आपल्या इकडं त्या कांतीचं लग्न झालं, वर्षात तिला पोर झालं. आज तिचं पोर पाहिलं शाळा जायला लागलं इंग्लिश मिडियमला. अहो मग तुम्हाला आता काय म्हणजे ती जीवाला खात असेल का नसेल? जीवाला खात असेल का नसेल? बस खात असेल, पण हा? तिच्या हातात नाही ना आपल्या हातात नाही. काही देवाच्या हातात असतं ते. बरोबर आहे. मग आता किती काय केलं तर तो जेव्हा पाहुणा चांगला आहे, जाऊ दे. समजदार पाहुणे आपला हा, जावाई. काय जाऊ दे. म्हणता? चांगलं झालं, जावाई चांगला भेटला आपल्याला म्हणून बरं आहे. हा एखादा जावाई राहिला असता ना तर लगेच बायको सोबत हा फिरला असता. वर्षातच बा घरी आली असती. हा चांगला 6 म्हणा वर्ष बिचारा. झाले त्याचा पाहुणा सांभाळीत आहे. सांभाळतो मग? खरंच चांगला म्हणा, देव माणूस म्हणा. नापरे पाहुण्याला काही कमी केलं का? नाही लग्नामध्ये त्याला डायरेक्ट 2 तोळ्याची चेन केली म्हणा असं तर त्याला कपडे घेतले. हा. खुश झाला पाहुणा. मग आता आपण काहीच ठेवत लाड नाही. लाड येतो, फोन करतो किती वखत. लय असं सोन्यासारखा जावा भेटला आपल्याला. मग हा एकूण तर एक पोरगी आपल्याला आपण काही कमी केलं का? लग्नाला कमी केलं नाही, द्यायला आता पण आला जावाय तर काही कमी केलं आता नाही बरोबर आहे. काही तुम्हाला चहा बी ठेवायचा का काय? मग काय चहा पिती? अं? बस आता चहा नको. मग आता मी ना तरी आराम करतो. आराम करायचा थोडा डुकला घेतो हा. तेव्हा मला थोडस बरं वाटेल. हा. मग झोप झाली तर शेक मग चहा ठेव. हा? बरोबर. आता तुम्ही एवढं थकून बागून आले म्हणून म्हटलं काही चहा काही काय? पाणी वगैरे परत म्हणसाल मला का? मला विचारत पण नाही नाही. काही नाही. हं? मग जा मग. उन्हाचा कुठं चहा पाणी पिती लगेच. बापरे. मी म्हटलं तुला फोन आला असेल पोरीचा काही नाही. नाही ना फोन मी म्हणलं बरं ना, तिला ना जत्राला बोलू. जत्राला ना. हा आपल्या गावची यात्रा. अहो आता रक्षाबंधन पण आली, जत्रा आली, मग रक्षा- आता बोलूनच घेऊ ना. रक्षाबंधनला आले का हा. तशी ठेवून घेऊ. हा. हा हो. हा. काय मला 1 तारखेला यात्रा आहे आपल्या गावची. हा. 28ला रक्षाबंधन. 2-3 दिवसात हा, परत आहे. आणि मग काय मग तुम्ही फोन करून द्या तिला. हा नाही घ्यायला जावं लागेल. घ्यायला जात. घ्यायला जावं लागेल का? हा तसा तिचा नवरा पाठवणार पण. मग काय अरे काय रे? काय ग? अरे तोच विषय चालला होता आता. हे?
अच्छा काय झालं काय तुला आता अरे रडते का बरं गप रडू नको अगं काय काय झालं? झालं मारलं का नवऱ्याने तो आल्या मला तिला काढून त्याने का काढून बरं? दिलं नको म्हणे नांदू नको म्हणे तू पोर सोड दे मला त्या वस्तू नांदायला दे. आता चायला जातो. असं म्हणे बापरे, अगं, आम्ही आता आता गुण काढत होते ते त्याचे. आई मी तोच विषय चावळत होतो म्हणलं महापुरीचं 6 वर्ष लग्नाला झाले अजून पोट पाणी पिताना काय वाटत तीच काळजी करीत होतो तर तेवढ्यात तू आली लगेच त्याच्यासाठीच काढून दिलं मला नाही जेव्हा पोर सोडून तेव्हा तू माझ्याकडे आणि ते येऊ नको म्हणजे आता इकडून पोर सोडण्याचं काढू मी येतो येईल म्हणे हो, मी तुम्ही तिकडे काय पण बोलता का माझा काय बोलत आहे पाहुण्यात हे लाज वाटत. मला म्हण तिकडे जाय म्हणे तुला जेव्हा पोर सोडणे तेव्हा काय माझा अर्थ येऊ नको किती यायला तर अवघड बाई, बात आहे. कपडे बिपडे अरे मला का ते का मा आता ते का मला पाहुण्याला मला आईला. नाही ऐकू राहिले ते पाहुणे सगळं नाही तर म्हणे मी दुसरी बायको करत हा? त्या बापाला सांगून दे म्हणजे जाऊ मी दुसरी बायको बाई करून केव्हाच टाकते. गुण गातोय आम्ही तुझ्या नवऱ्याचं किती काय? चांगला पाहुणा भेटला म्हणून काय गुण गाते मी जिथं राहिले ना मला कळतं तुम्हाला काहीच नाही माहिती हा तुझं करायचं म्हणून तुझी सासू काय म्हणली काय माझी सासू काय नाही म्हणते का नाही काढून तिच्या बापाची हा का? तिच्या बाप मग पैसे अहो, ही काय कपड्याची थैली भरून घेऊन आली ना ती साडी नाही बदलून दिली तशी झाली अशी अवतारच काढून दिलं मला त्यांनी बाई आणि आम्ही किती चांगलं म्हणत होतोय पाहुण्याला काय बाईले विचित्र रोज दारू बिरू प्यातात त्याच्यात हे आहे का माझ्यात आहे काय त्यालाच माहिती मला नाही तू जाय तुझ्या बघितलं का आता काय करायचं काय दवाखाने केलं काय तुम्ही ती वाईवरी म्हातारी काय करते पैसा आहे का तिच्याकडं जपू जपू ठेवलाय तिने मग दवाखाने केले नाही काय तुम्ही? काहीच केलं नाही तिने तू तुझ्या माहेर जाय त्याला दुसरी करून मग पाहिलं असेल नाही त्याने. दोघा नवरा बायको दवाखान्यात जायचं नाही. तपासून पाहायचं दोघांची रिपोर्ट काढायची मी जायला तयार आहे ना मला कुठं काय आणि मग असं कसं काय पोहोचवर होईल तो नाही येत ना तुम्ही तो जरा बाबा. काही उचलायची लावायची टाळूला तो बाबा नाही येऊ राहिला डायरेक्ट म्हणायचं का पोर होत नाही तुला जायचं एक होते बाई त्याच्यात दोष असन म्हणून येत हा? नाही तो दवाखान्यामध्ये मग ते आहे. हा. काहीतरी मी बाहेर म्हणलं पाहुणा चांगला आहे गाडचा कशात सांगा हा येऊन पा हा का मग इकडे आल्यावर कौतुक करतो मग जास्त करतो आणि तिकडे गेल्यावर लगेच हा? आपल्या समोर दाखवायचं एक नाही. हा. कारण तू तुझ्या आई पाय तुझ्या आईला लय तोंड आहे म्हणे बाई असं बोलले मग हा का तुझ्या आईमुळेच खेळ आहे म्हणे सगळा तुझ्या आई काही संसार होऊन देणार आहे नाही म्हणे. अच्छा बाई मग एक काम कर म्हणा येताना चिकट्टे पानाच आहे माझ्या आईच्या तोंडाला लावायला गप बस जाईल ती बरं थांब मी ना आता पाहुणे फोन लावतो फोन लाव. जावायला फोन लावतो कावर काढून दिली बा माई पोर हॅलो हॅलो काव जावे काय म्हणते बोला पोरीला काय काढून दिलं येईल जोटे तिकडे हा येईल जोटे दिला थोडं व्यवस्थित बोलावं काय बोलते येईल काय जड झाली का आता तुम्हाला हा जड झाली काय लागतं ते वाज उठ म्हणजे वाज उठायची वाज उठायची. अहो वांजटी ती नाही तुम्ही काय केलं काही दवाखाने पाणी केले का मस्त केले काय तिथं नाही म्हणती हा ती काय नाही म्हणे हा मग 2-4 वाजावं खाय तुझं दोन आली आणि तुमचे रिपोर्ट काढले का हा तुमचे मी ओके तुम्ही ओके हा मग एक करा ना काय तुम्ही इकडे या बरं काय नाही ते तिकडे नाही तुम्ही एकदा येऊन जा तुम्हाला दोघायला मी वाटलं दवाखाना करतो कोणात काय प्रॉब्लेम मला ते पाहू द्या तुम्ही लय पैसे वाला लागले दवाखान्यात. हा चला तुम्ही या तुम्ही लवकर या मला पाहू द्या ते का भाजीपाला आहे काय म्हणा वा तिला पोरवत नाही आणि तुमची सांभाळून घ्या हा का बैल यावर आहे तो हा बसला ना त्या तो चालत नाही आवताला लवकर इकडे या हा काय लगत ठेवलं पाहिलं का काय त्याला पोरसवर नाही होत ते घाल सांभाळ म्हणा पाहिलं का हा म्हणा असं वीज आणि तो होतं आमचं मावाला केलं म्हणा आणि त्याची 4 वाजता पिशवी धुवून आणली म्हणा याचं केलं ना हा माझं काहीच केलं तुला नाही. पिशवी काय प्रॉब्लेम आहे का नाही नाही माझं नाही केलं का मग त्याने मला का पाठवलं त्याने सोबत द्यायचं ना हा सोबत का नाही आला तो का काढ ना तोंड एकटीनेच लपितो पाठवलं होतं का मग तोंड काय लपितो मग आता त्याचं काय झालं? हा मग कस खावला ना मग म्हणलं मग ये येणार आहे का मग येतो हा, म्हणलं येऊ दे. दोघायला घेऊन जातो म्हणा असं म्हणा आता म्हणलं मी आल्यावर. हा. तो म्हणतो तुला पैसा आला काय हा. मला म्हणतो नाही आता आल्यावर म्हणा चला मग मीच घेऊन जातो माझ्या हाताने दोघांना काहीतरी गोमे म्हण नसतो बाबा यायला हम्म. आणि आई कुठं म्हणती जाय आई म्हणते दे दुसरी करू तुला दे तिला पाठवून हा का मग बाया. नुसता असा दारू बसतो पडतो गावामध्ये हा का हा झालं वाय का सांगू झालं बसा झालं काय सांगायचं खाली बस ते खाली टाका ते काय आणले ते काय सांगितलं काय सांगितलं काय सांगितलं तुला मागायचं कमी झालं का तुला मग आता काय म्हणजे सांगितलं? तुम्ही आणू मारू पाठवली मागायचं कमी झालं का? पोर रडत आली बरं का सांगितलं नाही माझ्या मागं- बापाला मागं माझ्या कमी बापाला झालं सांगितलं नाही मागायचं कमी झालं का मग तेच ना माझ्या बापा सांगितलं नाही काही काढू नका हा हा, ते न राहू द्या बाई, ते आईच्या आवडीसाठी गाडी घेऊनच बसा आला बरं तुम्ही खाली. तुझ्या मागे तुम्ही मला खाली बस. पण मी तुला सांगितलं नाही उगेच ए, गप गप, तोंड बंद करा. बरं पाहुणे आता ये कवर असं चालून जायचं होता येते ना पोर हा? होते पोर हा का तुम्ही कुठं कुठं बरं जा
किती प्रयत्न केले दवाखान्यामध्ये? मग 4-5 दवाखान्यामध्ये नेलं हा ते 9 बघताय काही नेलं हा बघा ते डॉक्टर तिथे दोष आहे का ते आणि तुमचं केलं का? हा? तुमचे रिपोर्ट हा मग चांगली तुमचे रिपोर्ट चांगले का? हा गेलते जोडे गेलते तुम्ही? नाही दोघं जोडीने झाला आता बरं जोडी बोलत नाही की जोडे तुम्ही करेल नाही रिपोर्ट बरं का? मला एवढं माहिती तिला पोरवाना नाही कशावर नाही म्हणा मामी कशावर? मला तुम्ही सोबत गेले होते का तिच्या हा? तिच्या सोबत गेले होते? काय रिपोर्ट वाचते मी ऐकलं का? हा? रिपोर्ट वाचा भेटता ना लिहिता वाचता येतं मग एक करा ना मग तुम्हाला आता मी दोघायला दवाखान्यात देतो काय दोघांचे रिपोर्ट काढू हा? दूध का दूध पाणी पाणी कळलं काय म्हणायचं रिपोर्टला काय आणि मग सतरा report असं थोडे आणि तुम्ही जर माणसात नसेल तर काय करायचं कोण तुम्ही? मासत नाही म्हणजे असं काय तू हा? सोपं अहो काय बोलायचं तुम्ही हा. फुकट पोर रडते का मावाली हा हिला पोर होऊ शकत नाही तुम्हाला पण चेक करू द्या ना मग कळेल ना कोणाला. हा हो, मामी, करण्याचा डर कशाला? आमच्या मागून ज्यांचे लग्न झाले ना हा त्यांच्या पोरं शाळेत जावं लागली हा. आणि आम्हाला अजून काहीच नाही राहतो एखाद्या पाळला होईल, एखाद्याचं लांब एखाद्याला पाळणार. पाळला लांब राहतो कधी होईल हा? कधी होईल पाहिलं का असं धावत कधी होईल सांग सासूबाई येते हा मग कधी होईल किती तारखेला असं होईल मोठं किती तारखेला अच्छा होईल तारखा फिक्स राहते का? कायच्या महिन्यात होईल दिवस गेले पाहिजे मग तारखा लावी ना. हा अरे दिवस जाऊ द्या आधी मला तारीख द्या लिहून द्या ज्या तारखेला होतायचं तर नाती नाही नको हे मला बाई आता आता कोणती तारीख लावणार नवरा तिकडं मी इकडं हा सांगा तारीख कोणती सांगायची तुम्हाला आता? नाही नाही या अमुक तारखेला पोर होईल हा. तुम्ही तोवर सांभाळा त्या तारखे म्हणजे आमच्या हातात आहे का ते? आमच्या हातात आहे का? आता तुम्हाला तीड तारीख जाय सांगायला? थांबा तीड जर राहिली येड राहू कस काय बा? येत होते ना तिकडं पण मला तिला तारीख लिहून द्या या तारखेला तुम्हाला पोर पाहायला भेटेल तुला गॅरंटी आहे? दोघांचं check हो, करा. असं कुठं होणार आहे ए, का? मला काय तुला guarantee? तो गॅरंटी आहे का? आहे मला गॅरंटी हा? आहे हा पाहुणा येतो तुझ्या जवळ पण येतो हा येतो काय बोलता तुम्ही? का पाहुण्याला विचारता मला विचारता पहिले पाहुण्याला सोबत दवाखान्यात घेऊन चालून दोघांचं चेकअप करा पाहुणे चला बरं उठावर हा. नाही चेकअप नाही नाही येत का चेकअप नाही? करता का मी चेकअप होऊन गेले हा हा बरोबर आहे. तुमचा दोष आहे मग दवाखान्यात. तुमच्या का बरं दोष आहे, जात हा. तिच्यासोबत हा? तिच्यासोबत का बरं जात? हा? कळतं? हा? ते काय कारण काय? डॉक्टर जवळ लादा ते पोरगं होणारच काय? नाही. ते डॉक्टर जवळ लादा ते काय पाहिजे. देते ते? लेडीज घेऊ आपण लेडीज डॉक्टर घेऊ हा. ते वाजू बरोबर काय जाते हा बांधतो लोकांना उठून द्या मला सांगत गेले हे लेडीज डॉक्टर सुद्धा जवळ जाणार नाही का हो तुम्ही असं म्हणता? लेडीजलाच काय ते वांजूटी द्यावं म्हणता. लागतं ना लेडीजलाच Report. वांजूटी घ्या ना म्हणता का मग. लोक? कसं नाही? माणसाला वांजूट्या म्हणायला पाहिजे. हा मग आम्ही तोंड सांभाळून बोलवा का हा, काय? काय आम्ही तोंड सांभाळून बोलवा हो, बायको इकडे. म्हणजे बायको इकडे. ए अहो, वांजूटी अगं हिला जवळ म्हणताय. जवळ जरा हिला निघा. वांजूटी या जवळ म्हणताय. नाही का? आपल्या पुरीला म्हटलं जवळ चालेल का? अहो, जावई काय बोलेल काय हा. तुम्ही काही नका बोलू जावं ऐका जरा. गावाला डोकं तर पदर आहे का सांगतो हा? ए, पदर घे चाय घेते का? डोकं बंद चाय राहतं. घेते? पदर घे काय घ्यायचं असं आता पोरीला मारून जोडून या जवळ काढलं नाही बाहेर. पुरीला. आता नाही घेणार मी पदर. हा. एवढे दिवस घेते घेते. का? आता नाही घेणार. माय सारखी तिला काही बापाने गेले माय पदर आईने नाही घेतला तरी त्याला मर्यादा आहे मर्यादा आईला मर्यादा नाही आईचं वळण तुला एवढे लागेल. दिवस मर्यादा पाळली तुमची. हे दिसले ना गुण. आता नाही घेणार मी. जा काय करायचं करा. मग पोरीला राहू मारा दे. जोडत आणलं इथपर्यंत. हा? जोडत माझी मामा मला लागत नाही केवढे ओळे पाहिजे मग? तिथे मांडे मला परवानगी दे बाय करायला खरला नाही ना परवानगी दे बाय करायला मी येडा आहे काय हा, येडा का? म्हणजे महापुरेश तुझं नुकसान करून नाही तुम्हाला ना. देतो परवानगी नाही तर मग मी लपडा करेन तिकडे पोरं काढीन हा म्हणजे दवाखान्यात बाई. जायचं कारण काय आहे? दुसरी बायको करायची हा. पोरं काढायची डायरेक्ट लपडं म्हणतात मी पोरं काढीन. म्हणजे आपल्या समोर बोलू राहिले. किती हिंमत आहे बाप असं जसं ना पाहुणे असं नका बोलू जरा महागात पडेल तुम्हाला महागा मला दोष का लावून राहिले हा मला दोष अगं लावून- त्यांना करायचं असं ना मुद्दा मग तुझ्यावर ढकलता येते. माय पोर डायरेक्ट म्हणते चला दोघायला तपास आहे वाटलंच तर महापुरीला गॅरंटी ना तुम्ही काढणार लपात्या मगाची मला काय तिला पोरवाना नाही यास चला ना आता डॉक्टरला दाखवू ना कशावरून गॅरंटी? मग कशाबद्दल गॅरंटी तुम्हाला? मी चेक केलं 2-3 ठिकाणी मी दुसरीकडे पाहिला करून आमच्याकडे ना सूर्यभान चव्हाण डॉक्टर आहे हा? सूर्यभान तो जाणवारच आहे एवढ्याचा नाही नाही जाणवारच आहे तो काय बा सूर्यबान त्याच्याकडे एकच आहे तपासून का? हा एकच अगोदर डॉक्टर तुम्हाला असतो का? तपासू चव्हाणच नंतर ना महापुरीला तपासू चव्हाणच ना हा चव्हाण सूर्यभान चव्हाण तो मासीचा डॉक्टर आहे. डॉक्टर नाही वय हा. आमच्या फॅमिली डॉक्टर आहे तुमच्या मामेल त्याच्याकडे गेलं आपले तर पैसे बाकी ना पहिले बरं का? द्यायचे. तुमच्या मामेल तर त्याच्याकडे गेलं तर तपासायला आमचे पैसे बाकी आहे पैसे द्यायचे नाही त्याचा हात गुण आहे माहितीये का पण त्या- हा तुले बांधतो त्याला 18 बायला पोरं दिली नाही का हा आम्ही आयचं पेपर मग- 18 बायला पोरं दादा. दिली. हा घेऊन जा पैसे काय द्यायचे नाही चक्क पहिले नाही आपली फॅमिली डॉक्टर आहे तो अहो तो इतकं भारी गोळ्या औषधी देतो ना हा तुम्हाला लगेच फरक पडन. दोघं सोबत दुसऱ्या तिसऱ्या महिन्यातच बाहेर राहते जाऊ मग जातो समजा दवाखान्यात हा. गेलो हा नाही फरक पडला नाही पोर झाला मग तुम्ही काय मग- करणार ती गॅरंटी आम्ही आमची बघू. ती गॅरंटी आम्ही बघू, मग आमची काय पोर आम्ही सांभाळून घेऊ आम्ही आमचं हा. सांभाळून घेऊ. जा आता हा, तुम्ही चला. जा बरं. चला बरं डॉक्टर काही चल ए पिशी ठेव तू इकडं मी जातो घेऊन यायला जा. चल सूर्यभान डॉक्टर चला आता आणि डॉक्टरने सांगितलं ना हा संध्याकाळी तयारीला लागतो तुला चला 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 चला
पोरच काढून दाखील मग